आता आपल्याला माहिती आहे की स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून भूस्खलन, गारपीट, ढगफुटी तसंच काही कारणांना नैसर्गिक कारणामुळे आग लागणं, इतर कारणांमुळे जर समजा शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झालं आणि शेतकऱ्यांना जर आपल्या नुकसानीचे एक पूर्वसूचना दिल्या तर त्या शेतकऱ्याच्या वैयक्तिक पातळीवर पंचनामे केले जातात। आता केंद्र सरकारनं बदललेल्या नियमानुसार जर समजा एखाद्या मंडळातील अशा नुकसानीचे दावे किंवा क्लेम जर समजा 25% जास्त असेल तर वाईडस्प्रेडमध्ये त्या मंडळातील नुकसान जातं आणि त्या शेतकऱ्यांना 25% रक्कम भरपाई सध्या दिली जाते आणि नंतर भरपाई ही पीक कापणी प्रयोगावर आधारित सरासरी उत्पादनाच्या आधारे दिली जाते। आता वैयक्तिक पातळीवर पंचनामे होत असल्यामुळे साहजिकच त्या शेतकऱ्याचं नेमकं किती नुकसान आहे त्यानुसार त्या शेतकऱ्याला भरपाई मिळत असते आणि ही भरपाई सध्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते आणि चालू हंगामात सर्वाधिक नुकसान भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून मंजूर झाली आहे। ही रक्कम आहे 2552 कोटी रुपये। 30 एप्रिलपर्यंतची ही रक्कम आहे। या पुढच्या टप्प्यामध्ये कदाचित यात आणखीन वाढ होऊ शकते, परंतु स्थानिक नैसर्गिक आपत्ती ही विमा संरक्षणाची बाब आता आपल्याला खरीप हंगाम 2025 मध्ये उपलब्ध नसणार आहे। म्हणजे शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून पुढच्या हंगामामध्ये नुकसान भरपाई मिळणार नाही।